50 वर्षाची जळगावची महिला आहे, जिला की 5 दिवसापासून पायामध्ये विकनेस होता व 2 दिवसापूर्वी उलटी आणि संडास लागलेली होती. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे ती ॲडमिट झालेली आहे. तिची नर्व कंडक्शन स्टडी झाली, MRI करण्यात आला व CSF जे म्हणजे मणक्यातलं पाणी असतं त्याची तपासणी करण्यात आली. तो कन्फर्म GBS झालेला आहे. पेशंटला सस्पेक्ट असल्यामुळे आम्ही रात्रीच IVIG दिले, म्हणजे जे अँटीबॉडीज असतात त्या दिलेल्या आहेत आणि पेशंट स्टेबल आहे. सर, हे नक्की कशामुळे होतं असं काही समोर आलेलं आहे? GB व्हायरसची लक्षणं काय, कशामुळे होतं? हा जो आहे जर तुम्हाला समजा डिसेंट्री लागली किंवा उलटी झाली तर एखादी हिस्ट्री असते टिपिकल, त्या हिस्ट्रीमध्ये जर आपल्याला जर काही झालेलं असेल आणि जर त्याच्यानंतर जर आपल्याला पायाला जर विकनेस येत असेल तर समजून घ्यायचं की आपण तात्काळ डॉक्टरांना दाखवून द्यायचं व पुढच्या ज्या तपासण्या आहेत जसे की नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो किंवा MRI असेल किंवा प्लेन तुम्ही CSF असेल, ह्या तपासण्या जर केल्या आणि ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी हा इन्फेक्शियस नाही, म्हणजे एकमेकापासून एकमेकाला होत नाही. सर्वात महत्त्वाचं आहे की जे रॉ मीट आहे म्हणजे चिकन असेल किंवा मटण असेल, जर कच्चं असेल तर त्याच्यातून होण्याची शक्यता असते किंवा मग पाणी जर दूषित असेल त्याच्यामुळे होण्याची शक्यता असते. आता या पेशंटबद्दल पेशंट स्टेबल आहे. आपल्याकडं 10 बेडसुद्धा राखीव ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये सर्वात जेव्हा आपण चिंतेची बाब जेव्हा म्हणतो, जेव्हा आपल्या मसल्स रेस्पिरेटरी म्हणजे श्वासन करण्याच्या ज्या मसल्स असतात ह्या जर वीक झाल्या तर श्वास घ्यायला त्रास होतो. त्याच्यामुळं पेशंटला व्हेंटिलेटर लागू शकतं. त्याच्यामुळं जर तुम्हाला सुरुवातीला जर पायाला विकनेस जर जाणवत असेल किंवा मुंग्या येणे आपण जे म्हणतो, टिंगलिंग आणि नमनेस, हे जर होत असेल तर तुम्ही तात्काळ जवळच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावे. सर, हा जो पेशंट ॲडमिट आहे त्याची काही ट्रॅव्हल हिस्ट्री वगैरे काय? नाही, ट्रॅव्हल हिस्ट्री तर काही त्यांनी पेशंटनी काही दिलेली नाही आहे. सर, आज काही तातडीची कार्यशाळा या संदर्भात? तातडीची कार्यशाळा म्हणजे माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी पूर्ण डिस्ट्रिक्टमधले वैद्यकीय अधिकारी असतील, सुप्रिटेंडेंट असतील, तिथला टेक्निकल स्टाफ असेल, नर्सिंग स्टाफ असेल, आशा वर्कर असतील, CHO असतील, ह्यांचा सर्वांचा एक ट्रेनिंग सेशन DPTC हॉलमध्ये हे केलेला होता. आणि जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ जसे फिजिशियन, पिडियाट्रिशियन, PSM यांनी पूर्ण एक कार्यशाळा घेतली की हा प्रिव्हेंट कसा करायचा, हा आजार ओळखायचा लवकरात लवकर कसा आणि तातडीची त्याच्यावर म्हणजे तपासण्या कोणत्या करायच्या व त्याची ट्रीटमेंट कशी करायची याबद्दल एक मोठी कार्यशाळा झाली. जवळजवळ 400 आरोग्य संबंधातील कर्मचारी, डॉक्टर्स ह्या कार्यशाळेस उपलब्ध होते. GB व्हायरस पहिला पेशंट याला म्हणायचं का या अगोदर सातत्य? नाही, डिसेंबरमध्येच आपल्याकडे एक पेशंट ॲडमिट होता, त्याच्या अगोदर पण ॲडमिट होते. डिसेंबरमधला रिसेंट पेशंट ॲडमिट होता व तो पेशंट GMC जळगावमधनं ट्रीट होऊन घरी गेलेला आहे. नवीन व्हायरस असं म्हणता येईल याला का? तसं काही नाही, तसं काही नाही. नाही, फक्त एक सिंपल आव्हान की स्वतःला स्वच्छ ठेवा, हात स्वच्छ धुवा आणि पाणी दूषित पिऊ नका. कोणतंही रॉ मीठ किंवा म्हणजे चिकन खाऊ नका. त्यामुळे हा आजार निश्चितच होणार नाही. तुम्हाला जर डायरिया, डिसेंट्री किंवा कोणतं अदर इन्फेक्शन झालं नाही तर हा आजाराची सुद्धा शक्यता फार कमी होते. आणि हा इन्फेक्शियस नाही, हा ॲटोइम्युन आजार आहे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.